हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते। तर सकाळची टिफिनची माझी घाई चालू होती आणि पिल्लूमध्येच आला आणि पिल्लूने विचारलं, आज मम्मी टिफिनसाठी भाजी काय बनवली? तर मी सांगितलं भेंडीची भाजी आणि चपाती। तर मला भेंडीची भाजी खायची नाही म्हटल्यावर मग म्हटलं आता पीठ तर मळलेलं आहे, तर चपातीचं पीठ मळलेलं होतं, त्यामुळे या ठिकाणी मी मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे। त्यावरती 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे, त्यावरती थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यावरती मी टाकणार आहे पास्ता मसाला। तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार यामध्ये मॅगी मसाला वगैरे ॲड करू शकता। या ठिकाणी मी पास्ता मसाला टाकलेला आहे आणि पूर्ण पोळीवरती तो व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आहे। ही जी पोळी आहे ती जास्त मोठी म्हणजे जाड देखील ठेवायची नाही आणि जास्त पातळ देखील करायची नाही। तर मध्यम स्वरूपाची ही पोळी लाटून घ्यायची, त्यावरती थोडंसं या ठिकाणी मी पीठ टाकलेलं आहे आणि आता तिचा आपण रोल करून घ्यायचा आहे। तर रोल करताना थोडंसं हाताने प्रेस करून व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे आणि त्याला एक सुरीने कट मारायचा आहे। मधोमध कट मारल्यामुळे जे आतमध्ये लेयर्स तयार झालेले आहेत ते थोडेसे ओपन होतात आणि अशा पद्धतीने त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये ते डीप करून व्यवस्थित हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही लच्छा पराठा बनवला तर खूप छान लागतात। आजकाल खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे लच्छा पराठे बनवता येतात, परंतु या ठिकाणी मी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, पण खूप छान झालेला होता आणि पिल्लूला देखील खूप आवडला। तर मुलांना भाजीपोळी खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर अशा वेळेस आपण असं काहीतरी जुगाड करायचा आणि मुलांना पोळी देखील खाऊ घालायची। तर या ठिकाणी तव्यावरती मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता आपण त्यावरती पराठा टाकून घेऊया। तर पराठा दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे काय होतं, त्या पराठ्याची जी चव आहे ती खूप छान लागते। एकदम असा स्मेल, त्याला स्मोकी फ्लेवर येतो, कारण आपण त्यावरती तूप लावलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप तेल काहीही लावू शकता, परंतु या ठिकाणी मी तूप लावलेलं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपण छान असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे। थोडासा वेळ जास्त लागतो हा पराठा भाजण्यासाठी, परंतु खूप छान ही रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी आहे। जर तुमची मुलं भाजीपोळी खात नसतील तर अशा वेळेस तुम्ही जर या पद्धतीने काहीतरी डोकं लावून पराठा वगैरे बनवून दिला तर नक्कीच तुमची मुलं टिफिन फिनिश करून येणार आहेत। तर या ठिकाणी दोन्ही बाजूने खूप मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित असा तो मी या ठिकाणी भाजून घेणार आहे। तर पिल्लूला मी स्कूलमधून आल्यानंतर विचारलं की पिल्लू टिफिन कसा होता? तर मम्मी खूप छान होता, यम्मी होता, परंतु मी काही ते व्हिडिओमध्ये कॅप्चर वगैरे अजिबात केलेलं नाही। तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा खरपूस आपला लच्छा पराठा तयार झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।